माऊलींच्या आळंदी नगरीत यंदा वरुणराजानं नदी नाल्यांना पूर आणला खरा, पण वारकऱ्यांच्या मनातील भक्तीचं पूर त्याहूनही अधिक उधाणलेला आहे। सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी राज्य सरकार, देवस्थान आणि पोलिसांनी केलेल्या आवाहनाचा आदर करत विठ्ठलाच्या लाडक्या वारकऱ्यांनी कमालीची शिस्त दाखवली। आळंदीत आलेल्या वैष्णवांनीही या आवाहनाला माऊलींचीच इच्छा मानून मनापासून दाद दिली। पुराच्या पाण्यामुळे इंद्रायणी काठी जरी गर्दी रोखली गेली असली तरी वारकऱ्यांच्या अंतःकरणातील चैतन्याचा झरा मात्र आटलेला नाहीये। निसर्गाचं संकट समोर असतानाही शिस्त आणि भक्तीचा हा अभूतपूर्व संगम महाराष्ट्राच्या सुजाण संस्कृतीचं एक आगळं वेगळं रूप जगासमोर मांडतं। दरम्यान आळंदीमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। इंद्रायणी नदीला पूर आला असल्यामुळे आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या कमी असली तरी जे वारकरी आलेले आहेत त्यांचा उत्साह जो आहे तो कायम आहे। यंदा वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या कमी असणार आहे, त्याबद्दल या वारकऱ्यांना काय वाटतंय, काय त्यांच्या भावना आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मोठा उत्साह आहे, तुम्ही इथं आलेला आहात, मात्र एकूण पावसाची परिस्थिती आहे। सरकारने आणि सर्वांनी सांगितलेलं आहे की जे बाहेरचे वारकरी आहेत त्यांनी येऊ नये। तुम्हाला काय वाटतंय? तेच वाटतं आम्हाला, पण ते येऊ नये, इथं खूप पाणी इंद्रायणीला, ते आम्हाला पण थांबा म्हणत होते, पण मग आम्ही अर्ध्या रस्त्याला गेलो होतो तर आम्ही आलो पुढं। आता बाकीच्या ना तिथंच थांबा, पुण्यामध्ये या, पुण्यामध्ये यायचं बाकीच्या। काय सांगाल, तुम्ही इथं आलेला आहेत, मात्र बऱ्याच जणांना इच्छा असते की वारीमध्ये सहभागी व्हायचंय, पण इथूनच काही गरजेचं नाही, पुढे गेलं तर काय सांगाल? आमची इच्छा होती नाही यायचीच नाही, ते बरोबर आहे। आता बाकीच्या वारकऱ्यांना पुण्यामध्येच यायचं, म्हणजे या वर्षी नाही येता येणार, इथं खूप पाणी आहे, पाणी जास्त वाढलंय, पाऊस पण येतोय। तुम्ही काय सांगाल? पाणी कमी झालं तर येऊ शकते, पाण्याची शक्यता वाढल्यामुळे बाकीचे वारकरी येऊ नाही शकत ना। त्यांना काय आवाहन कराल? काय योग्य आहे सरकारचा निर्णय? डायरेक्ट पुण्यामध्ये जाते ना। एकंदरीतच आपण पाहू शकतोय की ज्या पद्धतीनं इंद्रायणी नदीचं पाणी अजूनही ओसरलेलं नाही, पूल जे आहेत ते पाण्याखाली आहेत, त्यामुळं जे वारकरी आहेत त्यांनी त्याच ठिकाणी थांबावं असं आव्हान केलेलं आहे। ते आव्हान योग्यच असल्याची भावना आळंदीमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची सुद्धा आहे। कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।